गुड मॉर्निंग एवरीबॉडी। चलो हम अभी नेक्स्ट पॉइंट की तरफ जाने वाले हैं। नेक्स्ट पॉइंट ऑफ द चैप्टर इज बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड किंवा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट। नेक्स्ट पॉइंट बाहेरचे पहिला बघू आपण बॉइलिंग पॉइंट। बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड। दुसरा पाहायचा आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट। तिसरा मुद्दा बघायचा आहे रिलेशन बिटवीन एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट and vapor pressure. Relation between elevation of boiling point and vapor pressure of solution. And the last point related to the boiling point of the liquid is a relation between elevation of boiling point and molecular mass. Determine the molecular mass by using elevation of boiling point. Elevation of boiling point. तर महत्वाचा मुद्दा जर पाहायचा झाला विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत माहिती आहे का? एखाद्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट किती असतो, तो कसा काढायचा असतो किंवा कसा काढला जातो, याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. कुठल्याही लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो, कसं काढतात, तर त्याचं उदाहरण आहे पहा. समजा एखादा लिक्विड बॉइल्ड होतोय, इथे का लक्षात बघा. समजा एखादा लिक्विड बॉइल्ड होतो आहे आणि त्या लिक्विड बॉइल्ड होत असताना त्याच्या ज्या काही वेपर्स क्रिएट होतात, उदाहरण लक्षात येते बघा. एखादा लिक्विड बॉइल्ड होत असताना त्याच्या ज्या काही वेपर्स होतात, जर फ्लास्क क्लोज असेल तर त्या वेपरचं प्रेशर त्या लिक्विडच्या सरफेसवरती येतं. लक्षात येतं का? इफ एनी लिक्विड इज बॉइल्ड, जेव्हा लिक्विड बॉइल्ड होतो त्यावेळेस त्याच्या वेपर्स क्रिएट होतात आणि त्या वेपरचं जे प्रेशर आहे ते प्रेशर जर फ्लास्क क्लोज असेल तर आपण त्याचं प्रेशर काउंट करतो, अदरवाईज त्याचं प्रेशर आपण काउंट करत नाही. म्हणजे लक्षात येते का? समजा एखादा फ्लास्क आहे, फ्लास्क जर ओपन असेल तर त्या ज्या वेपर्स आहेत त्याचं प्रेशर आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही. म्हणून जरा दर दिवसाच्या व्यवहारातलं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या प्रत्येकाच्या घरी ॲट एव्हरी होम, so there is a pressure cooker. Name of the flask is pressure cooker. कुकर मध्ये ज्याच्यामध्ये फ्लास्क, ज्या भांड्यामध्ये काहीतरी शिजतं त्याला म्हणायचं कुकर. कुकर, कुक म्हणजे शिजविणार भांड, कुकर. प्रेशर, प्रेशरमुळे आतमध्ये ठेवलं. कसलं प्रेशर? वॉटर वेपरचं प्रेशर. एक्झाम्पल देतो पहा, सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतो मी. अ फ्लास्क, जस्ट लाईक एनी वन ऑफ द फ्लास्क, अ फ्लास्क कंटेनिंग ओनली द फूड मटेरियल विदाउट वॉटर. तर काय होईल सांगा? ते भाजून जाईल, शिजणार नाही, ते भाजलं जाईल. येते लक्षात? जर समजा एखाद्या भांड्यामध्ये
तुम्ही जे काही शिजायला टाकायचे ते टाकून दिलं, मग ते पाणी नाही टाकलं आणि त्याला हीटिंग चालू आहे, तर ते काही वेळाने ते जळायला सुरुवात होतं, कंबशन व्हायला सुरुवात होतं. क्लिअर? मग आता आपण काय करतोय, जे फूड मटेरियल आपल्याला शिजवायचं आहे ते त्या कुकर म्हणजे त्या भांड्यात ठेवलं, त्याच्यावरती झाकण लावलं, तर त्यावेळेस त्या भांड्यामध्ये जे काही वॉटर आहे त्या वॉटरच्या वेपर्स क्रिएट होतील. त्या वॉटरच्या वेपर्स त्या लिक्विडच्या सरफेसवरती येतील आणि पुन्हा जरा मुद्दा लक्षात घ्या, मी कन्सेप्ट क्लिअर करून देतो. इट इज द फ्लास्क. आपण असं म्हणून हा प्रेशर कुकर आहे. दिस वन इज अ प्रेशर कुकर फ्लास्क. इट इज अ फ्लास्क. ओके ना. आता याला काय करायचं, एक झाकण टाकायचं आपल्याला. हे प्रेशर कुकर आहे, या प्रेशर कुकरला या ठिकाणी झाकण टाकायचंय. दिस वन इज अ लीड ऑफ द प्रेशर कुकर. दिस वन इज अ लीड ऑफ द प्रेशर कुकर and it is a close with that one. ओके, आता हे तयार झालं आपलं प्रेशर कुकर आणि या ठिकाणी एक वॉल बसवलेला आहे, याच्यातनं स्टीम रिलीज होणार आहे. क्लिअर? दिस वन इज अ प्रेशर कुकर. आता हे प्रेशर कुकर जर आपण हे फ्लास्क झाकला नसता, हे लीड कव्हर केलं नसतं, तर याच्यातनं ज्या काही स्टीम आहेत त्या डायरेक्टली अशा बाहेर पडल्या असतात, तेव्हा आपण याला प्रेशर कुकर म्हटलं नसतं. गॉट इट? मग आता याला आपण झाकण दिलेलं आहे. दॅट मीन्स सम लिक्विड इज अ टेकिंग इन द फ्लास्क. या जर फ्लास्कमध्ये आपण काही लिक्विड घेतलेलं असेल, या फ्लास्कमध्ये जे काही आपण लिक्विड घेतलेलं आहे त्या लिक्विडच्या काय होतील, वेपर्स तयार होतील आणि या वेपर्स या ठिकाणी डिपॉझिट होतील आणि नंतर या वेपर्सचं कंडेन्सेशन झाल्यानंतर त्या वेपरचं पुन्हा लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होईल. बट द टेम्परेचर ऑफ द फ्लास्क, इनसाइड टेम्परेचर ऑफ द फ्लास्क इज increase. How? See here, the liquid water absorbs some amount of heat from that level. जे काही पाणी आहे या फ्लास्कमध्ये, हे पाणी काय करणार आहे, आता याला पण जर गॅसवरती ठेवलं असं रिप्रेझेंट केलं तर या फ्लास्कला हीट मिळणार. हीट मिळाल्यानंतर त्याचं वेपरमध्ये कन्व्हर्शन होणार. आता हे वॉटर हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते आणि हे वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी डिपॉझिट झालेले आहेत गॅसियस स्टेटमध्ये आणि ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. बट देर इज अ लीड, त्या ठिकाणी झाकण आहे, झाकण असल्यामुळे ते बाहेर पडणार नाहीत. सो देअर फॉर दीज वॉटर मॉलिक्यूल इज टू बी कंडेन्स. वेपरचं कंडेन्सेशन होतं आणि पुन्हा वॉटरमध्ये. सो द ॲब्सॉर्बिंग हीट इज देअर अँड देन वेपर कन्सिस्ट ऑफ सम अमाऊंट ऑफ हीट. ऑल प्रेशर इज एक्सर्टेड ऑन दॅट लिक्विड, on the surface of liquid. That condition is called vapor pressure of liquid. That is the vapor pressure of liquid. Clear? मुद्दा क्लिअर झालं? ऑल क्लिअर? चला ठीक आहे. मग मी काय म्हटलं बा, परत एकदा सांगतो, याला हीट केल्यानंतर याचे वेपर तयार होतील. एका सर्टन हाईटला गेल्यानंतर त्या वेपरचं काय होईल, कंडेन्सेशन होईल. आता ते वेपर कशा आहेत, गरम आहेत, याच्यामध्ये पण हीट आहे, इथं पण हीट आहे, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं आणि त्याच्यामुळे हे फूड मटेरियल शिजण्यास मदत होते. आता मुद्दा पुढचा आहे, व्हॉट इज दॅट. वेपर बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड म्हणजे नेमकं काय, बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड म्हणजे नेमकं काय आहे. आणि मग आता त्याच्या पुढचा मुद्दा, व्हॉट इज बॉइलिंग पॉईंट ऑफ अ लिक्विड इज बॉइल्ड. Got it? A liquid is boiled, formation of vapors. These vapors exert a pressure on the surface of same liquid. That pressure is called vapor pressure of liquid. इथे लक्षात, याच्या वेपर्स तयार झाल्या, या पाण्याच्या वेपर्स तयार झाल्या, त्या वेपर्स इथं पोहोचल्या, इथं खूप साऱ्या वेपर जमा झाल्यानंतर इनडायरेक्टली त्याचं काही प्रेशर या लिक्विडच्या सरफेसवरती एक्झर्ट व्हायला लागलं आणि जेव्हा हा लिक्विड सरफेसवरती एक्झर्ट झाल्यानंतर तो लिक्विड बॉईल झाला. आता दुसरा मुद्दा आहे,
व्हॉट इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड? बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड म्हणजे काय? अ लिक्विड बॉइल्ड, फॉर्मेशन ऑफ वेपर्स. These vapors is exactly equals to 1 atmosphere. That is the boiling point of liquid. म्हणजे याच्या जेव्हा वेपर्स तयार होतील त्या वेपरचं प्रेशर जर 1 ॲटमॉस्फिअर एवढं असेल तर याचा अर्थ तो लिक्विड बॉइल्ड होत आहे असं आपण म्हणतो. लक्षात येते की बघा, व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड? लिक्विड इज बॉइल्ड, फॉर्मेशन ऑफ वेपर्स. That vapors pressure is exactly equals to 1 atmosphere. So 1 atmosphere, 1 atm is equal to 760 millimeter, and 1.013 into 10 raised to 5 kilopascal. त्याच बरोबर 1.013 into 10 raised to it is a Pascal, not for kilopascal, and this one is a kilopascal. तर या सगळ्या टर्म्स आहेत 10⁵. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण पाहतो असतो. 1 atmosphere 760 millimeter, 1 atm is equals to 1.013 into 10⁵ Pascal, not for kilopascal, it is the Pascal. It is the Pascal. Okay, चलो, डोंट टेक एनी टेन्शन. तर हे जे प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअरचं प्रेशर एवढं असतं आणि त्यावेळेस तो लिक्विड बॉइल्ड झाला असं आपण म्हणत असतो. क्लिअर? काही शंका आहे का बघा याच्यामध्ये? तर चला पुढे जाऊ. आता इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे नेमकं काय आहे? काय बघायचं आपल्याला? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. फॉर एक्झाम्पल, हे क्लिअर झालं? वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. क्लिअर? चला आता इलिव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉइंट पाहायचं आपल्याला. व्हॉट इज इलिव्हेशन? इलिव्हेशनचा मिनिंग काय? एनक्रीजिंग बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज कोणाचा होतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज कोणाचा होतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज अ फ्लास्क. हे एक फ्लास्क आहे. या फ्लास्क मध्ये 1 लिटर लिक्विड आहे. सॉल्वंट कन्सिडर करा. 1 लिटर सॉल्वंट इन द फ्लास्क. त्याच्यानंतर दुसरा फ्लास्क आहे. दिस इज अनदर फ्लास्क. आणि याच्यामध्ये सुद्धा 1 लिटर सॉल्वंट आहे. 1 लिटर वॉटर कन्सिडर करा, काही हरकत नाही. इट इज 1 लिटर वॉटर, इट इज 1 लिटर वॉटर. क्लिअर? आता मुद्दा काय आहे आपला? एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज. एलिव्हेशनचा मिनिंग काय? एनक्रीजिंग बॉइलिंग पॉइंट. मग मुद्दा लक्षात घ्या. याला हीट करायला सुरुवात केली, यालाही हीट करायला सुरुवात केली. स्टार्ट हीटिंग. त्यावेळेस याच्या वेपर्स, द वेपर्स ऑफ दीज फ्लास्क and the vapors of these flasks are same. Right? Vapors of these flask and this flask. Why? Because volume of the flask is same, size of the flask is same, and same amount of heat is provided to both flasks. Got it? दोन भांडे सारख्या आकाराचे आहेत, सारख्या वजनाचे आहेत, सारख्याच प्रमाणात आपण हीट प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे या दोनही फ्लास्क मधून ज्या काही वेपर्स बाहेर पडणारे आहेत, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? या ज्या काही वेपर्स बाहेर पडणारे आहेत त्या वेपरचं प्रेशर जर 1 ॲटमॉस्फिअर एवढं असेल तर तेव्हा हा लिक्विड बॉइल्ड झाला असं आपण म्हणत असतो. क्लिअर? हा लिक्विड बॉइल्ड झाला किंवा हा लिक्विड बॉइल्ड झाला कधी? जेव्हा याच्या ज्या काही वेपर्स बाहेर पडणार आहेत ते वेपर किती असले पाहिजेत? 1 ॲटमॉस्फिअर. त्याचं वेपरचं प्रेशर किती असलं पाहिजे? 1 ॲटमॉस्फिअर एवढं असलं पाहिजे. तेव्हा हे दोनही लिक्विड बॉइल्ड झाले आहेत असं आपण म्हणतो. मग याला हीट केलं, याच्या वेपर्स आल्या 1 ॲटमॉस्फिअर. यालाही हीट केलं, याच्याही वेपर्स आल्या 1 ॲटमॉस्फिअर. आता जेव्हा याच्या वेपर आणि याच्या वेपर 1 ॲटमॉस्फिअर आहेत, दॅट इज बॉइल्ड. लिक्विड इज बॉइल्ड.
म्हणजे हे दोन्ही लिक्विड बॉइल्ड होते. मग आता आपण काय करतो, सम स्मॉल अमाऊंट ऑफ नॉन volatile solute is add into the flask. आता याच्यामध्ये आपण स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट ऍड केला. सोल्यूट ऍड केल्यानंतर तो सोल्यूट कसा पाहिजे, सोल्यूट नॉन इलेक्ट्रोलाइट असा सोल्यूट पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण युरिया ऍड केला, स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया इज ॲडेड इन टू दॅट फ्लास्क. जर जेव्हा युरियाचे जे मॉलिक्युल्स आहेत, जे मॉलिक्युल्स आहेत ह्या फ्लास्कमध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर ऑल मॉलिक्युल्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द फ्लास्क. सो दॅट टाइम वेपर्स of these flask goes on decreases. Vapors, so मुद्दा लक्षात घ्या, it requires some amount of heat and is the same. बघा, जेव्हा आपण याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला नव्हता त्यावेळेस याला आपण काय म्हणायचं, त्यावेळेस काय होत होतं, हा लिक्विड बॉइल्ड व्हायचा, याच्या वेपर्स तयार होत्या, त्या वेपर जर 1 ॲटमॉस्फिअर एवढे असतील तर त्या लिक्विडचा काय आहे, लिक्विड बॉइल झाला. बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर लिक्विड इज T0 or pure solvent is T0. This one is a solvent, it is also T0. जेव्हा तो सॉल्व्हंट होता दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज T0. T0 चा मिनिंग आपण लक्षात घ्या. P0 चा मिनिंग काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. सेम कंडिशन T0 जर there is a no solute in the solvent. Same amount of heat, same boiling point is there. Boiling point of this liquid is a T0. Boiling point of this liquid is T0. Now, small amount of non-volatile solute याच्यामध्ये ऍड केल्यानंतर this boiling point goes on increasing. So that is the boiling point of solution. TB is a boiling point of solution. It requires boiling point of solution is higher. मुद्दा लक्षात घ्या, इथं जेव्हा प्युअर सॉल्व्हंट होता, इथं जेव्हा प्युअर सॉल्व्हंट होता, दोघांच्या सेम वेपर होत्या. याच्या वेपर्सला 1 ॲटमॉस्फिअर, याच्या वेपर 1 ॲटमॉस्फिअर. याला बॉइल्ड होण्यासाठी दॅट इज बॉइलिंग पॉइंट, बॉइल होण्यासाठी लागणारं टेम्परेचर T0, याला पण बॉइल होण्यासाठी लागणारं टेम्परेचर T0. पण मग आपण काय केलं, या फ्लास्कमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला. ऍड केल्यानंतर आता हे काय झालं, सोल्युशन. इथून ज्या वेपर्स बाहेर पडतील त्या कोणाच्या, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मग हे 1 ॲटमॉस्फिअर आहे का, नाही. सोल्यूट ऍड केल्यामुळे त्याच्या वेपर्स कमी झाल्या. सोल्यूट पार्टिकल्सनी वेपरचं प्रेशर जे रिलीज होणार होतं ते डिक्रीज झालं, कारण सरफेसला सोल्यूट आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूल दोन्ही सोबत आहेत. म्हणजे इथं सोल्यूट आहे, इथं सोल्यूट आहे. दिस वन इज अ सोल्यूट, इट इज अ सॉल्व्हंट, इट इज अ सोल्यूट, इट इज अ सॉल्व्हंट, इट इज अ सोल्यूट, इट इज अ सॉल्व्हंट. दिस वन इज अ सोल्यूट, इट इज अ सॉल्व्हंट, दिस वन इज अ सोल्यूट, इट इज अ सॉल्व्हंट, दिस वन इज अ सोल्यूट, इट इज सॉल्व्हंट. अशा प्रकारचे हे कंडिशन आहे. आता इव्हापोरेशन अगोदर काय होतं, या सरफेसला ओव्हरऑल मॉलिक्यूल हे काय होते, सॉल्व्हंट होते. जेव्हा आपण सोल्यूट ऍड केला, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला, तेव्हा या सरफेसला काही सोल्यूट मॉलिक्युल्स आहेत, काही सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत. सॉल्व्हंट कसे आहेत, व्होलाटाईल. सोल्यूट कसे आहेत, नॉन व्होलाटाईल. देअरफॉर प्रेशर ऑफ द सोल्युशन गोज ऑन डिक्रीजेस. सो टेम्परेचर इन्क्रीज. आता याच्यापेक्षा याचा जर 1 ॲटमॉस्फिअर एवढे वेपर अपेक्षित असतील तर याला टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागेल. टेम्परेचर इज इन्क्रीजेस. म्हणजे याच्यापेक्षा याच्या जर वेपर पाहिजे असेल तर हे टेम्परेचर इन्क्रीज केलं. याच्या म्हणजे यापासून दॅट मीन्स सोल्युशनच्या वेपर 1 ॲटमॉस्फिअर होण्यासाठी लागणारे टेम्परेचर TB आहे. TB इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. दॅट टेम्परेचर प्रोव्हाइड्स to produce the vapors and to generate 1 atmospheric pressure. That means the solution is to be boiled, and elevation of boiling point is equal to the difference between
is equal to the difference between boiling point of solution is equal to the difference between boiling point of solution to the boiling point of pure solvent. Got it? It is the difference between boiling point of solution. It is a difference between boiling point of solution to the boiling point of pure solvent. याला इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो, हे आहे इनिशियल टेम्परेचर, हे आहे फायनल टेम्परेचर. याला आपण इनिशियल टेम्परेचर म्हणजे चेंज इन टेम्परेचर. तसं इट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. एलिव्हेशन म्हणजे काय? इन्क्रीज. याच्यापेक्षा याचा बॉइलिंग पॉईंट, याच्यापेक्षा म्हणजे कोणाचा? प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झाला. That is a elevation. Elevation meaning increasing boiling point of solution. So change in boiling point. So that is called as a delta TB is equals to delta TB is equals to, not for this one, it is the solution, not for B, TS. It is also TS, boiling point of solution, not for TB. It is boiling point of solution. This is boiling point of solution. It is a boiling point of pure solvent. मुद्दा लक्षात आला? हे बॉइलिंग पॉईंट कोणाचा? सोल्युशनचा. बॉइलिंग पॉईंट सोल्युशनचा इन्क्रीज ॲज कम्पेअर टू प्युअर सॉल्व्हंट. मग काय म्हटलं? इट इज अ डिफरन्स बिटवीन एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट म्हणजेच डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉईंट ऑफ solution to the boiling point of pure solvent, and that is delta T be change in boiling point. Delta T change in temperature. पण कुठलं? Boiling point शी related. Therefore Ts minus T0. That is a elevation of boiling point. Clear? काही शंका आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो? काही शंका आहे? एनीबडी शंका? चला ठीक आहे. बाकीचे 2 मुद्दे जे राहिलेले आहेत ते नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तुर्तास आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. 2 पॉईंट जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. ओके, चला ओके. थँक्यू. थँक्स लॉट.